ख्रिश्चन धर्मगुरूविषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे। गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई न झाल्यास गोपीचंद पडळकर यांच्या तोंडाला काळं फासून त्यांना मराठवाड्यात फिरू देणार नसल्याचा इशारा देण्यात आलाय। बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र ख्रिश्चन सेना संघटनेचे अध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी हा इशारा दिला। आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन उभं करण्याचं ठरवलेलं आहे। खऱ्या अर्थानं आज 6-7 दिवस झालेले आहेत। मला अपेक्षा होती सर की त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या वक्तव्यावरून फिरतील आणि त्यांना सत्य समजेल। राज्य शासनाला मी विनंती करतो की त्यांच्यावर ताबडतोब सुपारीचा ऍक्ट खाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी। महाराष्ट्र शासन जर त्यांच्यावर निर्णय घेणार नसेल, अटक करणार नसेल, गुन्हे दाखल करणार नसतील तर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी त्यांना दाखवून देईल की खऱ्या अर्थानं कायदा कशाला म्हणतात। म्हणजे काय करणार पण त्यांच्या तोंडाला काळं फासू आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये लोकशाही पद्धतीने फिरणं मुश्किल करून टाकू। शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे यांनी वारी संदर्भात खळबळजनक आरोप केला। यंदाच्या आषाढी वारीत अर्बन नक्षलींचा शिरकाव झालाय, त्यांना तात्काळ रोखायला हवं असा दावा